नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनेक जणांना आपल्या घरातील वास्तुदोषामुळे अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. घराची प्रगती होत नाही, घरात सतत अस्वस्थता जाणवते. इतकंच नाही तर घरात आल्यावर जे आरामदायी वाटायला हवं तसं न जाणवता अस्वस्थता मनात भरून राहते. मित्रांनो, हा वास्तुदोष असू शकतो. कदाचित बांधकाम करताना काही चुका झाल्या असतील किंवा अशा वास्तू आहेत की त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा अशी दोष उत्पन्न करते. त्या तुमच्या घरात असतील आणि याच वास्तुदोषामुळे घरातील बरेच लोक किंवा बरेच जण आजारीसुद्धा पडत असतील. फक्त हे वास्तुदोष यामुळेच होऊ शकतं. काम अपूर्ण राहतं, घरातील व्यक्तींचे प्रगती होत नाही, मग अशा घरात माता लक्ष्मीसुद्धा स्थिर राहत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या वस्तूबद्दल ज्या आपल्या घरात वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतील. त्यातील 3 अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्याच्याबद्दल आज आपण येथे जाणून घेणार आहोत. या वस्तू ठेवल्या तर आपल्याला बऱ्याच अशी वास्तुदोषातून मुक्ती मिळू शकते. नंबर 1, यादीतील पहिली वस्तू म्हणजे कापूर. अनेक प्रकारच्या पूजेत, होम हवनामध्ये या कापराचा वापर केला जातो. आपण जेव्हा आपल्या देवघरात देवदेवतांची आरती करतो तेव्हा त्या आरतीमध्ये कापूर आरतीचा समावेश नक्की करतो. कापरामुळे घरातील वातावरणही शुद्ध होतं, पवित्र होतं आणि त्याचबरोबर आपण या कापरामध्ये 2 ते 3 लवंग जाळल्या आणि संपूर्ण घरात जर आपण तो धूर पसरला तर वास्तुदोष बऱ्याच अंशी निघून जातो असं म्हटलं जातं. अत्यंत चांगला अनुभव हा कापराचा अनेकांना आलेला आहे. तर असा हा कापराचा आपण आपल्या घरात करून बघायला उपाय नक्की हवा. हे उपाय केल्यामुळे आपल्याला बऱ्याचपैकी वास्तुदोषातून सुटका मिळू शकते. त्यामुळे भक्त हो, हा उपाय नक्की करून पहा. नंबर 2 गोष्ट म्हणजे सुपारी. पूजेत आपण सुपारीला गणपती म्हणून मानतो, तसेच गणपती म्हणून तिची पूजा सुद्धा करतो. सुपारी ही पूज्य तर आहेच आणि इतकंच नाही तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्याचे काम सुद्धा सुपारी करू शकते. जर घरात कुणी आजारी असेल आणि आपल्या घरातून आजारपण जातच नसेल तर अशा वेळी आपण सुपारीचा वापर करू शकता. मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे की देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करताना ती तुटलेली फुटलेली नसावी, ती नेहमी अखंड असावी. मित्रांनो, देवाला जेव्हा आपण सुपारी अर्पण करतो तेव्हा ती संपूर्ण स्वरूप म्हणजे सुपारी अर्पण करायचं आहे. असा नैवेद्य देवाला अर्पण केल्याने आपल्या घरात शांतता निर्माण होते. जर तुम्ही तुटलेली फुटलेली सुपारी अर्पण करत असाल तर आपल्या घरात अशांतता निर्माण होते. हा उपाय केल्याने सुपारीचा इतकेच नाही तर आपल्याला मन शांती सुद्धा मिळते. मित्रांनो, नैवेद्य आपण आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला द्यायचा असतो. नैवेद्य अर्पण करताना श्रद्धा महत्त्वाची असते, आपल्या मनात भाव महत्त्वाचा असतो. देव आपल्याला कोणत्याही महागड्या गोष्टींची माग करत नाहीत. आपल्या ऐपतीप्रमाणेच आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. देव असं काहीही म्हणत नाही की तुम्ही आम्हाला महागडे नैवेद्य द्या तरच आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. मनात श्रद्धा असेल तर देवही पावन होतो. आता सर्वात शेवटी आणि लास्टचा उपाय म्हणजे 3री गोष्ट म्हणजे कलवा किंवा माऊली. कलवा किंवा माऊली म्हणजे आपण स्वतःच्या हातात लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधतो. तो धागा, हा धागा जर तुम्ही देवघरात ठेवत असाल तर यामुळे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतात. जेव्हा तेव्हा आपण शक्य असेल तेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जपसुद्धा करावा, एखाद्या पाठाचे वाचन करावे. मग तो विष्णू सहस्त्रनामाचा पाठ असू द्या किंवा आणखीन कोणता. तसेच गोरगरिबांना दान करणे, यामुळे सुद्धा घरात नेहमी सुख समृद्धी लागते. घरातील वास्तुदोष कायमचा निघून जातो आणि त्या घरातील लोकांची सतत प्रगती होत राहते. असं केल्याने तुम्हाला तुमच्या घरात अशांतता न लागता शांतता लाभेल आणि तसंच तुम्ही व तुमचे कुटुंब सर्वत्र आनंदी राहाल. मित्रांनो, हा होता आजचा उपाय. व तसेच तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाबद्दल माहिती वाचायला आवडेल. मित्रांनो, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे आमचा पेजचा उद्देश नाही आहे. केवळ भारतीय समाज मान्य असलेला कथा उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचल जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे श्रवणे लेख फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.